राजवाडे संशोधन मंडळ, कासवानी मराठी प्रगत अध्ययन केंद्र, श्री समर्थ वाग्देवता मंदिर अशा सांस्कृतिक संस्था, तर इतिहासाचार्य विका राजवाडे, आचार्य विनोबा भावे, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अशा मान्यवरांनी आयुष्यातला बराच काळ व्यतीत केलेलं शहर, तर आशिया खंडातली पहिली सोने शुद्धीकरण फॅक्टरी, पाणी अडवा पाणी जिरवा योजनेत राज्यात आणि देशात भरीव योगदान देणाऱ्या शिरपूर पॅटर्नचे सुरेश खानापूरकर, आदर्श ग्राम रचनेचे प्रणेते बारीपाड्याचे चैत्राम पवार अशा अनेक संस्था आणि व्यक्ती ज्या जिल्ह्यात होऊन गेल्यात, तो जिल्हा म्हणजे पूर्वीचा पश्चिम खानदेश आणि आजचा धुळे जिल्हा. या धुळे जिल्ह्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, वृत्तम मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबई पुण्यासकट उर्वरित महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांना धुळे नेमकं कुठं आहे हे माहितीच नसतं. कारण तुमचा इतिहास जरी दैदिप्यमान असला तरी वर्तमानात भरीव कामगिरी केल्याशिवाय तुम्हाला कुणी विचारत नसतं, हेच खरं. धुळ्याच्या बाबतीत देखील तेच झालंय. त्यामुळं नंतरच्या काळात धुळे जिल्हा हा कायम पिछाडीवरच राहिला. सोबतच राजकीय नेतृत्वाकडून अपेक्षा होती, पण राजकीय नेतृत्व म्हणाल तसं विजनरी मिळालं नाही, ही धुळ्याची शोकांतिका. 1918 साली ब्रिटिशांनी मराठ्यांचा पाडाव करून अख्खा मराठी मुलूक ताब्यात घेतला. त्यावेळी आपसुकच खानदेश देखील ब्रिटिशांच्या ताब्यात आलं. टोळकरी भिल्ल आणि लुटारू पेंढारी यांच्या सततच्या आक्रमणाला स्थानिक जनता कंटाळली होती. त्यामुळे त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी इंग्रज सरकारच्या काळात कॅप्टन ब्रिग्ज नावाच्या अधिकाऱ्याकडे सोपवली गेली. मॅनेजमेंट विषयातला अनुभवी आणि संरक्षण विषयातला तज्ज्ञ असलेल्या कॅप्टन ब्रिग्जनं खानदेशचा केंद्रबिंदू असणारी धुळ्याची जागा हेरली आणि अख्ख्या खानदेशवर नियंत्रण व लक्ष ठेवण्यासाठी धुळ्याशिवाय दुसरी सर्वोत्तम जागा नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्यामुळं त्यानं धुळ्यातच कार्यालयांची आणि राहण्याची व्यवस्था केली. त्यामुळे सध्या मध्य प्रदेशात असलेल्या बुऱ्हाणपूरपासून ते नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा बागलांपर्यंत खानदेशमधील 120 परगण्यांचा अख्खा प्रदेशाचा कारभार धुळ्यातून चालू लागला. त्याआधी म्हणजे 14व्या शतकात खानदेशची राजधानी असलेल्या बुऱ्हाणपूरचं महत्त्व देखील टप्प्याटप्प्यानं कमी होत गेलं आणि सगळीकडे धुळ्याचं महत्त्व वाढत गेलं. कॅप्टन ब्रिग्जला धुळं हे प्रति लंडन व्हावं असं वाटत होतं. त्यानं त्या दृष्टीने बरेच प्रयत्न देखील केले. नियोजनबद्ध पद्धतीने गेलेली घरांची रचना आणि एकमेकाला काटकोनात छेदणारे रस्ते हे त्यामुळंच. ब्रिटिश पूर्व काळात तसा धुळे शहराचा उल्लेख कुठंच आढळत नाही. त्यापेक्षा प्रसिद्ध होतं ते धुळ्याचं उपनगर देवपूर. या देवपुरात पाटीलकीचं वतन होतं आणि मोठी गडी देखील होती. तसेच थाळनेर, सोनगीर, करवंद, वाघळी, लळिंग ही गावं प्रसिद्ध होती. असं म्हणतात की खानदेश हा त्या काळात शेतीमाल उत्पादनात देशभरात अग्रेसर होता. त्याची कागदोपत्री कुणी दखल घेतली नाही, त्यामुळं अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही, पण सांगोवांगी माहितीवर असं बोललं जातं. 1818 नंतर धुळे शहराचं नशीब फळफळलं आणि कॅप्टन ब्रिग्जनं अनेक विकासकामं सुरू केले. व्यापारी, विद्वान, सराफ, कारागीर यांना बोलवून संरक्षण देत त्यानं शहरात स्थायिक केलं. रस्ते बांधले, पिण्याच्या पाण्याच्या आणि आरोग्याच्या सोयी उपलब्ध करून दिल्या. पुढे त्यानं परिसरात हळूहळू कापूस उत्पादनाला चालना दिली. त्यामुळं हातमाग वाढले, कापडाचं उत्पादन वाढलं. म्हणून पुढे ग्रेट इंडियन पेनिन्सुला ही रेल्वे देखील आली. 1927 साली धुळ्यात पहिली शाळा सुरू झाली. या शाळेच्या स्थापनेत केन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याची मोलाची भूमिका होती. आज त्याच जागी धुळ्यातील प्रसिद्ध गरुड वाचनालय उभं आहे. पुढे आर्थर रिचर्ड स्मिथने शाळा आणि वाचनालयाच्या वाढीला चालना दिली व धुळ्यात शैक्षणिक संस्था वाढल्या. पर्यायानं शहर देखील वाढलं आणि विस्तारलं. शिक्षणाची वाढ आणि विस्तार झाल्यामुळं तरुणांना राष्ट्रवादाची जाणीव झाली. त्याला अधिक चालना दिली ती नानासाहेब उपाख्य शंकर श्रीकृष्ण देव यांनी. त्यांनी धुळ्यात सत्कार्योत्तेजक सभा स्थापली. त्यामुळं तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर देशभक्तीची बीजे रोवली गेली. खानदेशातील पहिलं वृत्तपत्र सुरू झालं ते देखील धुळ्यातच. गणपतराव वाहाळकर यांनी 1968 साली खानदेश वैभव नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. या वृत्तपत्राचे पहिले संपादक ठरले ते बळवंतराव करंदीकर. पुढे आर्यव्रत, स्वतंत्र भारत अशी अनेक वृत्तपत्र धुळ्यात निघत राहिली. सोबतच पुढे आत्मचरित्र नाटकं लिहिण्याला चालना मिळाली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, विका राजवाडे, शी निसळ, भार कुलकर्णी अशा मान्यवर लोकांमुळे साहित्यकोश, काव्य आणि चरित्र निर्मितीची धारा धुळ्यात वाढतच गेली. श्री समर्थ वाग्देवता मंदिर, सत्कार्योत्तेजक सभा, राजवाडे संशोधन मंडळ, सरस्वती पाठशाळा यांच्यातून ज्ञानयज्ञ सुरू होताच, पण धुळे कारागृह देखील त्याला अपवाद नव्हतं.
नव्हतं. जमनालाल बजाज, साने गुरुजी, गुलजारीलाल नंदा, विनोबा भावे असे अनेक मान्यवर धुळे कारागृहात बंदिवान होते. इथूनच सार्थ मराठी काव्यरूपी भगवद्गीता ही गीताईच्या रूपानं विनोबा भावे यांच्या मुखातून श्रवली आणि साने गुरुजी यांच्यासारख्या सिद्धहस्त लेखकाच्या हातून लिहिली गेली आणि धुळ्यातच छापली गेली हे विशेष. नुसतं साहित्य निर्मितीवर धुळे आघाडीवर होतं असं नाही, तर स्वातंत्र्य आधी आणि स्वातंत्र्यानंतर देखील धुळ्यात अनेक सामाजिक आणि राजकीय चळवळी यात चालू आहेत. धुळ्यात कुणबी, मराठा, माळी, धनगर, हटकर, राजपूत, कोळी अशा जातींची खूप मोठी संख्या आहे. मुस्लिम देखील मोठ्या प्रमाणावर आहेत. 2008 पूर्वी मालेगाव हे दंगलींचं केंद्र मानलं जाईल. मात्र 2008, 2011 आणि 2013 साली झालेल्या हिंदू मुसलमान दंगलींमुळं धुळ्याची इमेज दंगलींचं शहर अशी देखील बनली आहे. इथली बहुसंख्य जनता ही शेतीत गुंतलेली, म्हणून खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणावर चालली. त्यामुळं धुळं खूप चर्चेला आलं होतं. पण अलीकडच्या काळात कांदा आणि भाजीपाला यांच्या वाढलेल्या उत्पन्नामुळं शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळू लागलाय. त्यामुळं बँकांचं नेटवर्क विस्तारलंय व खाजगी सावकारीला चाप बसलाय. 1998 साली धुळ्याचं विभाजन झालं. धुळे आणि नंदुरबार असे 2 जिल्हे झाले. त्यामुळे जिल्ह्याचं क्षेत्र खूप मर्यादित झालं आणि तालुक्यांची संख्या देखील मर्यादितच राहिली. अन्यथा भूभागाच्या दृष्टीने धुळे राज्यात पहिल्या 5 मध्ये होतं. सध्या धुळ्यात धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री असे 4 तालुके आहेत, तर पिंपळनेर आणि दोंडाईचा इथं स्वतंत्र तहसील कार्यालय आहे. पर्यायानं तेही तालुके होण्याच्या मार्गावर आहेत. धुळे साधारण 8083 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळात असून राज्याच्या एकूण भूभागाच्या 2.60% भाग या जिल्ह्यानं व्यापला आहे. पूर्वी पाण्याच्या अभावामुळे धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती केली जायची. यामुळे बागायती शेतीचं प्रमाण फक्त 1813 हेक्टर पुरतं मर्यादित होतं. पण अलीकडे शासनाच्या 11 मध्यम आकाराच्या जलसिंचन प्रकल्पांमुळे तब्बल 51,597 हेक्टर जमीन जलसिंचनाखाली आली आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधून तसंच पांढराकान नदीवरील अक्कलपाडा धरणामधून शेतीला मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जातो. तापी ही पश्चिम वाहिनी नदी इथली मोठी नदी. सोबतच बुराई, पांझरा, बोरी, अरुणावती, कान या देखील मोठ्या नद्या आहेत. तापी नदीवरील तुलवाडे बॅरेजमुळे फक्त 40 मिलीमीटर इतका कमी पाऊस असणारे धुळे आणि शिंदखेडा तालुके पाण्याखाली आले आहेत. साक्री आणि शिरपूर तालुके आपली स्वतंत्र पाणी व्यवस्था निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. पूर्वीसारखं द्राक्ष आणि ऊस उत्पादन आता होत नाही, म्हणून इथला शेतकरी ऊसार पिकांकडे वळला आहे. सोबतच तेलबिया उत्पादनाचं माहेरघर असणाऱ्या धुळ्यात आता ज्वारी, बाजरी, गहू, मूग, उडीद अशा पिकांचं उत्पादन वाढलंय. तर नगदी पीक म्हणून कांदा जिल्हाभर पसरला आहे. नाशिकपेक्षा जास्त कांदा उत्पादन धुळे जिल्ह्यात व्हायला लागलंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळं धुळ्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा कांदा बनलाय. कांदा प्रश्नावर इथं निवडणूक लढवता येते आणि जिंकता येते हे गेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आलंय. धुळे जिल्हा हा शुद्ध दुधाकरता सर्वत्र प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की कधी काळी दिल्लीमधील ग्राहक देखील धुळ्याच्या दुधाकरिता वाट पाहत बसायचे, एवढ्या धुळ्याच्या दुधाची प्रसिद्धी होती. धुळे जिल्ह्यातलं दोंडाईचा हे महाराष्ट्रातलं एकमेव शहर आहे जिथं मक्यापासून ग्लुकोज, साखर आणि खाद्यतेल तसेच अन्य पदार्थ बनवले जातात. तसंच धुळे जिल्ह्यात साक्री इथं जगातील सगळ्यात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प अस्तित्वात असून निजामपूर या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प देखील आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे धुळे जिल्ह्याचं नाव जागतिक नकाशावर उमटलंय. तसेच अनेक उद्योगधंदे धुळे जिल्ह्याकडे आकर्षित होत आहेत. काही प्रमाणात का होईना महाराष्ट्र राज्याचं वीज संकट कमी होण्यास मदत होते. 2011च्या जनगणनेनुसार धुळ्यात 21 लाख लोकसंख्या होती. त्यात 27% लोकसंख्या शहरी भागात, तर तब्बल 73% जनता ही ग्रामीण भागात राहत होती. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3, 6 आणि 211 हे धुळ्यातून जातात. रेल्वे सुविधा मात्र प्रचंड तोकडी आहे. तर धुळ्याजवळच्या गोंदूर इथं विमानतळ आहे. त्याचा अजून विकास व्हायचा आहे, पण एअर कनेक्टिव्हिटी देण्यापर्यंत धुळ्यानं आता मजल मारली आहे. 1998 साली धुळ्याचं विभाजन झाल्यानंतर आदिवासी जिल्हा हे बिरुद नंदुरबारकडे गेलं आणि धुळ्याची जागा खुली झाली. साधारण स्वातंत्र्यापासून धुळे हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला. चुडामन आनंदा पाटील हे पंडित नेहरू यांच्यापेक्षाही जास्त मताने निवडून गेले होते. प्रसिद्ध फौजदारी वकील आणि जनसंघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नानासाहेब पाटील देखील धुळ्याचे. त्यांनी एकदा धुळ्याचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलंय. पुढे विजय नवल पाटील, रेश्मा भोये, बापूहरी चौरे, DS आयरे, रामदास रुपला गावित, साहेबराव बागुल, प्रतापदादा सोनवणे, सुभाष भामरे यांनी धुळ्याचं लोकसभेत प्रतिनिधित्व केलंय. तर आता शोभा बच्चाव या लोकसभेवर धुळ्याच्या खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. धुळ्यात एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत.
त्यात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिरपूर, शिंदखेडा, साक्री. यामध्ये साक्री आणि शिरपूर हे आदिवासी राखीव विधानसभा मतदारसंघ नंदुरबार लोकसभेला जोडले आहेत. तर नाशिकचे मालेगाव आणि सटाणा हे तालुके धुळे लोकसभेला जोडले आहेत. धुळे शहर आणि धुळे ग्रामीण हे पूर्वापार काँग्रेसकडे आहेत. रोहिदास पाटील आणि अलीकडे कुणाल रोहिदास पाटील यांचा विशेष प्रभाव या दोन्ही मतदारसंघात आहे. पण परंपरागत मतदारसंघ म्हणून पाटील कुटुंबीय हे धुळे ग्रामीणला पसंती देतात. त्यामुळं धुळे ग्रामीणमधून सध्या काँग्रेसचे कुणाल पाटील हे आमदार आहेत. तर धुळे शहर मतदारसंघातून अनपेक्षितपणे दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणतात तसं गेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे आणि राजवर्धन कदमबांडे यांच्या वादात MIMचे डॉक्टर फारुख शाह यांना लॉटरी लागली व ते आमदार झालेत. शिंदखेडा हा तसा मराठा बहुल मतदारसंघ, मात्र आमदार हे कायम राजपुतांच्या रावलगडीतूनच निवडून येतात. या मतदारसंघाचं अजून एक वैशिष्ट्य राहिलंय ते म्हणजे एकच व्यक्ती आमदार म्हणून पुन्हा निवडून येत नाही, पण ती परंपरा मोडली दत्तू वामन पाटील यांच्यानंतर आमदार जयकुमार रावल यांनी. सध्या रावलच शिंदखेड्याचे आमदार आहेत. शिरपूर विधानसभेचं गणित थोडं वेगळं आहे. शिरपूरला शिकागो शहराच्या धर्तीवर विकसित केलेलं शहर बनवू असं म्हणणारे अमरीशभाई पटेल हे इथले सर्वेसर्वा, म्हणून अमरीशभाई म्हणतील तो या मतदारसंघातून आमदार होतो. सध्या भाजपचे काशीराम पावरा हे इथून आमदार आहेत. तर साक्रीतून सुरुवातीला अपक्ष आणि अलीकडे एकनाथ शिंदे यांना साथ देणाऱ्या आदिवासी भगिनी धुळ्याच्या माजी महापौर मंजुळा गावित आमदार आहेत. येत्या विधानसभेत धुळे शहरमधून भाजपा, धुळे ग्रामीणमधून काँग्रेस, शिरपूरमधून भाजपा, शिंदखेड्यातून देखील भाजपा, तर साक्रीमधून मात्र काँग्रेस सेना 50-50 अशी परिस्थिती असेल असं चित्र सध्या दिसतंय. एकंदरीत पाहता धुळे जिल्हा हा भगवामय असेल हे नक्की. भरीसभर म्हणून गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि सध्या केंद्रीय जलशक्ती मंत्रालय सांभाळणारे कॅबिनेट मंत्री प्रधानमंत्री मोदी यांचे खास CR पाटील यांच्या कन्या धरती निखिल देवरे या धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्या देखील प्रबळ दावेदार होत्या, पण पक्षादेश म्हणून त्या थांबल्या. म्हणून कदाचित आता येत्या निवडणुकीत त्या धुळे शहरमधून विधानसभेला उमेदवारी मागू शकतात अशी चर्चा आहे. त्या उभ्या राहिल्या तर थेट सोशल इंजिनिअरिंगचे चाणक्य समजले जाणारे CR पाटील धुळ्यात वैयक्तिक लक्ष घालतील आणि काहीतरी वेगळंच समीकरण तयार करतील अशी देखील चर्चा आहे. एकंदरीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ होत महायुतीला इथं प्रचंड वाव आहे असं तरी प्रथमदर्शी दिसतंय. बाकी परिस्थिती काय असेल आणि इथली जनता कुणाच्या पारड्यात आपलं बहुमूल्य मत देऊन कुणाला विधानसभेत पाठवते हे मात्र 23 नोव्हेंबरला निकालानंतरच कळेल. एकंदरीतच ही होती धुळे जिल्ह्याची माहिती. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा वृत्तम मराठी.